यानंतर बातमी भाजपच्या आंदोलनासंदर्भातली आहे। भाजपात जुलैमध्ये एक मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याचं कळतंय। भाजपच्या नव्या कार्यकारिणीची जुलैमध्ये घोषणा होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन कार्यकारिणीची घोषणा होणार आहे। मेधा कुलकर्णी यांना संघटनेमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। महामंत्री पदावर आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे यांची वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भाजपमध्ये जुलै महिन्यामध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विवेक, सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे संघटनात्मक मोठे फेरबदल होत आहेत आणि ज्या मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटलांसाठी आपला मतदारसंघ सोडला त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतंय। काय सांगाल या सगळ्या बदलाबद्दल? संदीप, चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेली आहे आणि त्यानंतर नवीन कार्यकारिणी येणं अपेक्षित होतं। मध्यंतरी या कोरोनाच्या सगळ्या संकटामुळे हा निर्णय लांबवर पडलेला होता। मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन कार्यकारिणी येईल, त्यात मोठे फेरबदल देखील दिसतील अशी आपल्याला माहिती मिळते। आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे यांच्याकडे महामंत्रीपदाची जबाबदारी येऊ शकेल अशी आपल्याला माहिती कळते आणि त्यासोबतच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूडचा विधानसभेचा मतदारसंघ सोडलेल्या मेधा कुलकर्णी यांच्याकडे देखील संघटनात्मक मोठी जबाबदारी देण्यात येईल अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। जुलैच्या पहिल्या आठवड्यात हे सगळे बदल होणे अपेक्षित आहेत। संदीप, विवेक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्याकडे काय जबाबदारी दिली जाऊ शकते का, त्याबद्दल काही माहिती मिळते? तुर्तास तरी या दोन नेत्यांकडे कुठली जबाबदारी दिली जाईल याच्याविषयीची माहिती कळत नाहीये। मात्र यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं होतं की या दोन्ही नेत्यांच्या अनुभवाचा पक्षाला निश्चितपणे फायदा करून घेतला जाईल। मात्र यांची नावं नव्या कार्यकारिणीत कुठे झळकतायत हे पाहावं लागेल। अगदी विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर सामनामधून राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वारंवार पक्ष बदलाच्या ज्या भूमिका आहेत त्यावरून त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलंय। थोरातांची कमळा चित्रपट गाजला, आता विखे पाटलांची कमळा आला आणि पडला या शीर्षकाखाली हे अग्रलेख हा लिहिण्यात आलेला आहे। विखेंची टूर अँड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूर सुरू असल्याचं सुद्धा सामनामध्ये म्हटलेलं आहे। सामनाच्या अग्रलेखातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या गोट्यात सामील झालेले आहेत आणि एकंदरीतच सत्तेसाठी ते भाजपमध्ये गेले, मात्र तिकडे जाऊनही सत्ता न आल्यानं ते चिडचिड करतायत असं सामनामध्ये म्हटलेलं आहे। सामनाच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे, महाराष्ट्राचे ठाकरे सरकार स्थिर आहे, एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहेत। फार पूर्वी थोरातांची कमळा हा चित्रपट गाजला, आता विखे पाटलांची कमळा हा चित्रपट पडला आणि या सगळ्यामध्ये विखे पाटलांवर जोरदार टीकास्त्र त्यांनी डागलेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविषयी असे महान भाष्य त्यांनी केलं की एवढं वर्ष काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत। यावर शांत बसतील ते थोरात कसले? थोरातांनीही सांगितलं की मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिलंय। यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखेंनी विसरले असतील असं सुद्धा म्हटलेलं आहे। तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलं बरं असा टोला सुद्धा सामनामधून लगावण्यात आलेला आहे।